Hello everyone. So our next unit is consumer decision making models and new trends. तर त्याच्यामध्ये 5 मेन टॉपिक आपण बघणार आहोत. कंझ्युमर डिसिजन मेकिंग मॉडेल, देन डिसिजन ऑफ इनोव्हेशन, डिसिजन प्रोसेस अँड ई बाईंग बिहेवियर. तर पहिला जो पॉइंट आहे कंझ्युमर डिसिजन मेकिंग मॉडेल. तर त्याच्यात 3 मॉडेल्स आहेत. पहिलं आपण बघणार आहोत ते हार्वर्ड शेट मॉडेल. John Harvard and Jagdish Seth in 1967 presented their integrated model of buyer behavior. This model provides an integrated framework for a comprehensive theory of consumer behavior. The term buyer is used by the author to include both industrial buyer and ultimate consumer. The model attempts to represent the rational brand choice behavior by buyers under the circumstances involving incomplete information and limited ability. The model proposes on 3 levels of decision making. बेसिकली मॉडेल कशासाठी बनवलं गेलं तर लिमिटेड किंवा इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन जेव्हा असेल किंवा लिमिटेड ॲबिलिटीज असतील तेव्हा कंझ्युमरचं बाईंग बिहेवियर जे असतं तर ते कसं असतं त्याच्यासाठी हे मॉडेल त्यांनी बनवलं. त्याच्यात 3 डिसिजन मेकिंग लेवल्स त्यांनी सांगितल्या. पहिली आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग. दिस इज द इनिशियल स्टेज ऑफ डिसिजन मेकिंग. हिअर द बायर हॅज व्हेरी लिमिटेड and non-existent information about the brand. The buyer has no specific brand preference. He has still not developed structural criteria to select from various products. एक्सटेन्सिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये बायरला जेव्हा एखाद्या गोष्टीची नीड असते तर तेव्हा ती नीड फुलफिल करण्यासाठी एखादं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस अवेल करण्यासाठी त्याचे प्रेफरन्सेस किंवा चॉईसेस जे आहेत तर ते फिक्स झालेले नसतात. पण एक्झिस्टिंग मार्केटमध्ये त्याला जे चॉईसेस मिळतात तर ते त्याला कम्प्लिटली अननोन असतात आणि मग त्यातल्या त्यात तो प्रोडक्ट आहेत किंवा सर्व्हिसेस जे आहेत तर त्या चूज करतो. तर ह्याचं एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर समजा इथून तुम्ही दुसऱ्या स्टेट मध्ये गेलात तर तिथे गेल्यानंतर समजा आपले एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, आपण लेज खातो. मध्ये वेल नोन ब्रँड आहे लेज. तर तो तुम्हाला तिथे मिळाला नाही तर त्यातल्या त्यात तुम्ही जो चांगला ब्रँड मिळेल किंवा जे चांगलं प्रोडक्ट वाटेल तर ते परचेस कराल. ठीक आहे, तर पण तुमची नीड जी आहे तर ती फुलफिल कराल. तुमचं नीड काय आहे तर हंगर. आणि ऍट प्रेझेंट तुम्हाला ज्या ब्रँडचं किंवा ज्या टाईपचं फूड मिळेल तर त्यांनी तुम्ही ते तुमची नीड सॅटिस्फाय कराल. नेक्स्ट आहे लिमिटेड प्रॉब्लेम सॉल्विंग. This is slightly more advanced stage of decision making. In this stage, the choice criteria is well defined, but the buyer is still undecided about which set of brands will best suit him. Hence, the consumer still experience uncertainty about which brand is best. Limited problem solving मध्ये आता हे जनरली कपड्यांच्या बाबतीत होतं की वेगवेगळ्या ब्रँडचे कपडे आपल्या समोर असतात. आपल्याला ते चूज करता येत नाही की कुठचा ब्रँड किंवा कुठचा कपडा जो आहे तर तो तुम्हाला खूप छान दिसेल. तर हे लिमिटेड प्रॉब्लेम सॉल्विंग आहे. कारण क्रायटेरिया ठरलेला असतो की कुठल्या टाईपचा टी शर्ट शर्ट किंवा ड्रेस परचेस करायचा आहे. त्याचं बजेट ठरलेलं असतं. मग त्या बजेटमध्ये येणार आहे किंवा त्या टाईपचे तुमचे जे रिक्वायरमेंट्स आहेत तर त्याच्यामध्ये अवेलेबल असलेले जे ब्रँड्स आहेत तर त्याच्यात तुम्ही कन्फ्यूज असता की कुठला बेस्ट आहे. त्याच्यानंतर आहे रुटिनाइज रिस्पॉन्स बिहेवियर. In this stage, the buyers have well-defined choice criteria and they also have strong inclination towards the brand.
little confusion exists in mind of consumer and he is ready to purchase a specific brand by evaluating alternatives. ह्याच्यामध्ये रुटीनाइज रिस्पॉन्स बिहेवियर मध्ये जर आपण कन्सिडर केलं तर कंझ्युमरला माहित असतं की माझ्या नीड्स काय आहेत, वॉन्ट काय आहेत आणि त्याचा एक स्पेसिफिक ब्रँड ठरलेला असतो. पण तरी सुद्धा त्याच टाईपचं दुसरं अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट मिळतंय का, तर ते कंझ्युमर स्क्रुटिनाइज करतो, अनलाइज करतो आणि मग परचेसिंग डिसिजन घेतो. आता ह्याच्यामध्ये 4 कन्स्ट्रेंट्स आहेत, 4 मॉडेल्स आहेत. इनपुट व्हेरिएबल, आउटपुट व्हेरिएबल, हायपोथेटिक आणि एक्झोजेनियस. इनपुट व्हेरिएबल्स मध्ये input variable pertains to the stimulus present in the buyer's environment. It consists of information clues about the attributes of a product or brand which refers to price, quality, service, ability, features, distinctiveness, etc. The 3 input variables are as follows: uh, significant stimuli, symbolic stimuli, and social stimuli. Significant stimuli, it refers to the actual characteristic of product or brand confronted by the buyer. त्याच्यामध्ये ऍक्च्युअल ब्रँड किंवा प्रोडक्ट जे आहेत तर ते त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते बायर कन्फ्रंट करून मगच परचेस करतो. त्याच्यानंतर सिम्बॉलिक स्टिम्युला, it refers to information provided by marketers to represent their product in symbolic form via marketing, publicity, etc. या ऍडव्हर्टाइजमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरने प्रोडक्ट मॅन्युफॅक्चररने तयार केलेले असतात तर त्याच्यावरून प्रोडक्ट परचेस केले जातात. त्याच्यानंतर आहे सोशल स्टिम्युला. This term refers to the information that the buyer gets about the product from his social environment such as family, peers, groups, friends, neighbors, colleagues, society, etc. ह्याच्यामध्ये जे रेफरन्स ग्रुप आहेत तर त्यांचे परचेसिंग बिहेवियर बघून त्यांचे रिव्ह्यूज ऐकून मग बाईंग डिसिजन जो आहे किंवा बाईंग बिहेवियर आहे एखाद्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस बद्दल तर तो बाईंग डिसिजन घेतला जातो. नेक्स्ट आहे आउटपुट व्हेरिएबल. The output variable in the right hand portion of the model are buyer's responses to stimulus inputs. They are arranged in sequence beginning from attention and ending with purchase. They appear in the following order. First one is attention. It is based on buyer's total response towards information intake, then comprehension, the store of information the buyer has about the brand, the attitude, the buyer's evaluation of a specific brand's potential to satisfy his or her motives, intention, the brand which the buyer intend to buy, and purchase behavior, the act where the buyer is finally ready to buy as a modified by an inhibitor. आउटपुट व्हेरिएबल जे आहे तर ते बायर्स पर्स्पेक्टिव्हने आहे की पहिलं आहे अटेन्शन की कुठली इन्फॉर्मेशन जी आहे तर त्याच्याकडे बायर अट्रॅक्ट होतोय, कंझ्युमर अट्रॅक्ट होतोय. त्याच्यानंतर आहे कॉम्प्रिहेन्शन, त्या रिगार्डिंग ब्रँडच्या किंवा प्रोडक्टच्या इन्फॉर्मेशन मध्ये अनालाइज करणं किंवा त्याचे अल्टरनेटिव्ह जे आहेत तर ते आयडेंटिफाय करणं, त्याचे फीचर्स, कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेणं. त्याच्यानंतर आहे ऍटिट्यूड की इव्हॅल्युएशन, त्याच्यानंतर कम्पॅरिझन आणि त्याचं जे मोटिव्ह आहे प्रोडक्ट बाईंग करायचं तर त्याच्यात बेस्ट प्रोडक्ट काय असेल तर ह्या गोष्टी हे ऍटिट्यूड्स आहेत. देन इंटेन्शन की ब्रँड इंटेन्शन काय आहे, सॉरी नीड
काय आहे आणि तो ब्रँड काय सॅटिस्फाय करू शकतो, काय लेवलला सॅटिस्फाय करू शकतो कंझ्युमरला. आणि नेक्स्ट आहे परचेस बिहेवियर. इंटेन्शन मध्ये प्रोडक्ट सिलेक्ट केलेला असतो आणि परचेस मध्ये फायनली परचेस केलेला असतो, म्हणजे परचेसिंग डिसिजन घेतलेला असतो. नेक्स्ट आहे हायपोथेटिकल constructs. The model proposes a number of intervening variables which have been categorized into two groups, perceptual construct and learning construct. Perceptual construct deals with information processing for selecting a brand. It includes sensitivity to information. It refers to the degree of which the buyer monitors the stimulus information flow. Perceptual bias, it refers to dis, uh, distorting or altering information. Uh, Search for information. The buyer puts effort to seek information about the brand or its characteristics to come to a conclusion. Perceptual मध्ये इन्फॉर्मेशन जे आहे रिगार्डिंग प्रोडक्ट अँड ब्रँड, तर त्याच्या रिलेटेड त्याला फोकस केलं जातं की त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन सीक केली जाते. सेन्सिटिव्हिटी मध्ये बायर हायली इन्व्हॉल्व असतो त्या इन्फॉर्मेशन सीक करण्यामध्ये. आता कार परचेस करायची असेल तर त्याच्या बद्दल सगळी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती घेतली गेली पाहिजे. त्याच्यानंतर एखादं प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट करणार असेल तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यात हाय इन्व्हॉल्वमेंट असणार आहे कंझ्युमरची. त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी टू इन्फॉर्मेशन. देन परसेप्च्युअल बायस. एखादं प्रोडक्ट जर असेल किंवा आपण कार जर कन्सिडर करतोय तर अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स काय आहेत त्याला, किंवा त्या ब्रँडला अल्टरनेट ऑप्शन काय आहे, तर त्याच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन. आणि सर्च फॉर इन्फॉर्मेशन की एक स्पेसिफिक ब्रँड किंवा प्रोडक्ट आपण जेव्हा फायनल डिसिजन पर्यंत येऊन पोहोचतो तर तो प्रॉपर डिसिजन आहे का आणि त्याच्याबद्दल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स काय असतील तर ते डिटेलमध्ये माहीत करून घेणं. मग त्याच्यामध्ये आता माझं जर एखाद्या ब्रँडचं कार फायनल करायचं झालं असेल तर मग ती कारचं मॉडेल, त्याचे फीचर्स, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, मग त्याच्यामध्ये अजून कुठले कलर्स आहेत किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. नेक्स्ट आहे लर्निंग कन्स्ट्रक्ट. Learning constructs pertain to buyer's learning, formation of attitudes and opinions, and the final decision. It consists of various factors as follows. First one is a motive. It refers to general or specific goal impelling to action. Then brand potential of evoked set. According to buyer's perception, the brand has an ability to satisfy his or her goal. ओके, हे 2 पॉइंट बघूया आणि पुढचे 3 पॉइंट आहेत त्याच्यामध्ये. तर लर्निंग कन्स्ट्रक्ट मध्ये एकतर मोटिव्ह काय आहे बायरचा तर तो आयडेंटिफाय करून घेणं. त्याच्यानंतर ब्रँड पोटेन्शियल ऑफ द इव्होक स्टेट, की ते नीड सॅटिस्फाय करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स, वेगवेगळे ब्रँड जे आहेत अवेलेबल असलेले तर त्याची इन्फॉर्मेशन देणं. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो. समजा मला सेलफोन घ्यायचा तर माझं मोटिव्ह काय आहे की सेलफोन घेणं, पण मग त्याच्यामध्ये माझे नीड काय आहे की त्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी असायला हवे, त्याच्यानंतर डुएल सिम असेल, बॅटरी बॅकअप, कॅमेरा, रॅम, रोम, ह्या सगळ्या गोष्टी. तर आणि माझं मेन बजेट. तर त्याच्यामध्ये किती ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर ते मला मार्केटर सांगेल. नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यातलाच लर्निंग कन्स्ट्रक्ट मधला, डिसिजन मेडिएटर. इट इज बेस्ड ऑन मोटिव्ह. द बायर हॅज
certain mental rule for matching and ranking the purchase alternative. आता डिसिजन मेडिएटर मध्ये बायरचे काही बिलीफ किंवा त्याचा एक्सपिरियन्स असेल किंवा कोणी शेअर केलेला एक्सपिरियन्स असेल, त्याचे काही पर्सनल किंवा इमोशनल पॅरामीटर्स आहेत, तर ते लावून तो काही प्रोडक्ट्स आहेत तर ते सॉर्ट करतो. Predisposition, it refers to a preference towards certain brand. त्याच्यामध्ये आता सिलेक्ट केलेले जे मोबाईल असतील तर त्याच्यात मी समजा सॅमसंग किंवा अजून काय ॲप्पो विवो असेल तर त्याच्यातला विवो समजा कॅन्सल केला, ॲप्पो ठेवून दिला, तर ह्या दोन पैकी मला आता एक परचेस करायचा. त्याच्यानंतर इनहिबिटर, एन्व्हायरमेंटल फॅक्टर सच एज प्राइस अँड टाय प्रेशर मे हिंडर और डिस्करेज द परचेस ऑफ प्रेफर्ड ब्रँड. आता विवो जर असेल तर मी त्याच्या रिलेटेड जर रिव्ह्यूज ऐकलेत की काही फोन चांगले निघतात, काही खराब क्वालिटीचे असतात किंवा त्याची ड्युरेबिलिटी नाहीये तेवढी चांगली, तर मी काय करणार आहे, तो सुद्धा कट करणार आहे फोन. म्हणजे माझ्या प्रेफरन्स मधून कट करणार आहे आणि मग समोर माझा सॅमसंग हा ऑप्शन असेल आणि मग सॅटिस्फॅक्शन मध्ये मी तो परचेस करणार आहे. म्हणजे हा माझा बाईंग डिसिजन आहे. त्याच्यानंतर फोर्थ आहे एक्झोजेनस व्हेरिएबल. The model also includes some exogenous variables which are not defined but are taken as constant. During the decision making process, a number of exogenous variables like importance of purchase, knowledge, time pressure, personality traits, financial status, preference for other competitive brands, etc. seem to operate in back of the customer mind. बाकीच्या ज्या गोष्टी असतात, फायनान्शियल स्टेटस असेल किंवा पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत, त्याच्यानंतर रेफरन्स ग्रुप आहेत, नॉलेज आहे, तर त्याच्यामुळे पर्सनचं बाईंग डिसिजन जे आहे तर ते ऑलरेडी ते ठरवून आलेले असतात की मला कुठल्या ब्रँडचा किंवा कुठल्या कंपनीचा प्रोडक्ट परचेस करायचा आहे. तर हॉर्वर्ड आणि सेट मॉडेल ऑफ बाईंग बिहेवियरची ही डायग्राम आहे जे आता आपण बघितलं. त्याच्यानंतर याचे काही लिमिटेशन आहेत, 3 लिमिटेशन आहेत त्याला. देअर इज अब्सेन्स ऑफ क्लॅरिटी अँड distinctions between exogenous and other variables. Then some of the variables are not well defined and they are difficult to measure too. The model is not very easy to comprehend and is quite complicated. त्याच्यानंतर EBM मॉडेल बघणार आहोत आपण. This model is development of the original Engel, Collat and Blackwell, that is EKB. Okay. EKB model, which was first presented in the year 1968. Some features of this model are similar to the Howell-Schitt model, but the structure of the presentation and relationship between variables is different. The main characteristic of EBM model is decision process, which begins with input from the information processing and other influencing factors. So the EBM model has 4 components and they are explained below. First one is information input. Information about stimuli from marketing and non-marketing sources is
fed into the information processing section of the model. The marketing stimuli include publicity, store display, point of purchase, advertising, personal selling, demonstrations, etc. The non-marketing stimuli includes peer, family, friends, etc. This stimuli provides information to the consumer which begins with the decision making. इन्फॉर्मेशन इनपुट मध्ये कंझ्युमरला ऑलरेडी इन्फॉर्मेशन त्यांनी कलेक्ट केलेली असते. तो इन्फॉर्मेशन किंवा डेटा जो आहे तर तो ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू असेल, स्टोअर मधून असेल, किंवा पर्सनल सेलिंग थ्रू असेल, डेमॉन्स्ट्रेशन मुळे असेल, फॅमिली, पियर, फ्रेंड त्यांच्या रेफरन्स मधून मिळालेला असेल. नेक्स्ट फेज आहे इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. Before information can be used the rest of the model, the consumer will first be exposed to the information processing. So that the consumer is exposed to the information, he attends to it, comprehends it, accepts it, and finally retain it in his memory. The information त्याला मार्केटिंग आणि नॉन मार्केटिंग सोर्सेस मगाशी आपण जे बघितलं, जे सोर्सेस आहेत ते ऍडव्हर्टायझिंग असेल किंवा पेअर ग्रुप्स असतील, फ्रेंड्स असतील, तर त्यांच्याकडून मिळते. तर ती अनालाइज केली जाते, ती इन्फॉर्मेशन प्रोसेस होते. त्याच्यातलं आपल्या सोयीनुसार, आपल्या सॅटिस्फॅक्शन आणि नीड नुसार ती इन्फॉर्मेशन फिल्टर होते माइंड मध्ये आणि डिसिजन मेकिंग प्रोसेस स्टार्ट होते. दॅट इज थर्ड स्टेप. त्याच्यामध्ये 5 स्टेजेस आहेत पुन्हा. नीड रिकॉग्निशन. In this stage, the individual is aware that there is need to be satisfied. की त्याच्या नीड काय आहेत, त्याच्या वॉन्ट काय आहेत, त्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत ते प्रोडक्ट परचेस केल्यानंतर. नेक्स्ट आहे सर्च. When sufficient information is available in the buyer's memory to take a decision, then only internal search is required. If the information is inadequate, the buyer makes external search for information. ओके. जर प्रॉपर इन्फॉर्मेशन असेल तर सर्च इंटरनल प्रोसेस मध्ये येतो, की मला माहिती आहे प्रत्येक प्रोडक्टचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, फीचर काय आहेत, रिव्ह्यूज काय आहेत, माझी नीड काय आहे, आणि मग मी ते अनालाइज करत असते माझ्या नीड आणि वॉन्टचे. आणि जर मला ॲडिक्वेट इन्फॉर्मेशन नसेल तर मी एक्सटर्नल सोर्सेसची हेल्प घेणार. नेक्स्ट आहे अल्टरनेटिव्ह इव्हॅल्युएशन. The buyers evaluate all the alternatives. The model shows that this takes into account the buyer's attitudes and beliefs as well. Alternative evaluation मध्ये मला जर समजा माझ्या नीड सॅटिस्फाय करणारा प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस मिळाल्या असतील पण त्याला अल्टरनेटिव्ह काय आहेत, तर हे सुद्धा अनालाइज केलं जातं. मग ते प्राइस बेस असेल, क्वालिटी बेस असेल किंवा अजून बाकीचे पॅरामीटर्स किंवा बिलिंग सिस्टीम आहे. त्याच्यानंतर आहे परचेस डिसिजन, की त्याच्यातले अल्टरनेटिव्ह चूज केले जातात आणि फायनली परचेस डिसिजन घेतला जातो. आणि आउटकम, the outcome can be either positive or negative depending on whether the buyer is satisfied with the product or brand. जर सॅटिस्फाय झाला असेल तर आउटपुट पॉझिटिव्ह आलं. जर प्रोडक्ट किंवा ब्रँडमुळे सॅटिस्फाय झाला नसेल तर आउटपुट निगेटिव्ह येणार आहे. नेक्स्ट आहे डिसिजन प्रोसेस व्हेरिएबल. दिस इन्क्लूड सोशल situational factor, individual, social and situational factor which influences the decision process. Individual factor मध्ये it consists of motives, values, beliefs, personality, attitude, lifestyle, etc. आता ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल फॅक्टर कसा मॅटर करतो, तर मोटिव्ह, व्हॅल्यूज, बिलीफ सिस्टीम किंवा पर्सनॅलिटी. जर त्याच्यामध्ये मला फक्त स्वदेशी म्हणजे इंडियन मेडच गुड्स परचेस करायचे असतील तर माझं बाईंग बिहेवियर तसंच असणार आहे. तेच जर माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग खूप हाय असेल तर मी ब्रँडेड आणि लक्झरियस प्रोडक्ट प्रेफर करणार. त्याच्यानंतर सोशल फॅक्टर, इट कन्सिस्ट ऑफ रेफरन्स ग्रुप, फॅमिली, सोशल क्लास, कल्चर,
ओपिनियन मेकर्स एक्सेट्रा. त्याच्यामध्ये सोशल फॅक्टर मध्ये सोसायटी मधलं स्टँडर्ड काय आहे, सोसायटी चे रेफरन्सेस काय आहेत, तर ते कन्सिडर केले जातात. त्याच्यानंतर सिच्युएशनल फॅक्टर, इट कन्सिस्ट ऑफ स्टेटस इन दी सोसायटी, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, कन्झ्युमर, फायनान्शियल कंडिशन. त्याच्यामध्ये सोसायटी मधलं स्टेटस, त्याच्यानंतर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, कन्झ्युमरची फायनान्शियल कंडिशन जे आहे तर ती सिच्युएशनल फॅक्टर मध्ये मॅटर करते. मग त्याच्यामध्ये लक्झरियस प्रोडक्ट्स परचेस केले जातात किंवा अगदी फक्त नीड सॅटिस्फाय करण्यासाठी अवेलेबल असलेले प्रोडक्ट परचेस केले जातात. सिच्युएशनल फॅक्टर मध्ये हा पण फॅक्टर असू शकतो की तुम्ही एखाद्या प्रॉब्लेम मध्ये आलाय, तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी तुमच्याकडे तुम्हाला अवेलेबल असलेलेच प्रोडक्ट तुम्हाला परचेस करायला लागू शकतात. आता ही एंगल, बॅकवेल अँड लिनियर्ड मॉडेलची डायग्राम आहे आणि ही एक डायग्राम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण निकोसिया मॉडेल बघणार आहोत.